Welcome to the YouTube channel of Sri Nansagar Coaching Classes. For getting more videos, please subscribe this channel. So today we are going to learn about our next chapter, that is the environmental management. So we have to see different types of environment, ecosystems in environment, how we have to balance this ecosystem in the environment, that we have to see in this chapter, and how the environment get conserved. कसं ते कॉन्झर्व करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ द कॅन यू रिकॉल क्वेश्चन्स. ओके, फर्स्ट कॅन यू रिकॉल क्वेश्चन इज व्हॉट इज इकोसिस्टम, विच आर इट्स डिफरंट कॉम्पोनंट्स. सो इन एनी एन्व्हायरमेंट देर आर बायोटिक अँड अबायोटिक कॉम्पोनंट्स. So there are interaction among these components. So all such interactions make an ecosystem. The different components in the ecosystems are as follows. Ecosystem म्हणजे काय आहे तर बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स मध्ये असलेलं किंवा त्यांचं चाललेलं इंटरॅक्शन that is called as a ecosystem. So there are different components in the ecosystems that are abiotic components. Abiotic components मध्ये air, water, soil, sunlight, temperature, humidity etc. येतात. आणि बायोटिक कॉम्पोनंट्समध्ये काय काय येऊ शकतं तर ऑल द टाइप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे बायोटिकमध्ये येतात अँड लाईक बॅक्टेरिया, फंगी, प्लांट्स अँड द ॲनिमल्स आर इन द बायोटिक कॉम्पोनंट. सो दिस इज द इकोसिस्टम अँड द डिफरंट टाइप्स ऑफ component in the ecosystem are biotic and abiotic components. Then next question is, which are the types of consumers, what are the criteria for their classification? So the primary consumer, secondary consumer, tertiary consumer or the apex are the consumers, are different types of consumers. से आपण मागच्या स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे की डिफरंट टाइप्स ऑफ कंझ्युमर्स जे आहेत प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अँड त्याला आपण ॲपेक्स म्हणू शकतो. सो दिस टाईप आर अकॉर्डिंग टू द ट्रॉफिक लेवल टू विच दे बिलॉंग. आणि यांचं जे क्रायटेरिया आहे की तो कोणत्या क्रायटेरियाने हे क्लासिफिकेशन केलेलं आहे तर तो क्रायटेरिया आहे की ट्रॉफिक लेवल त्यांची कोणत्या आहे, विच ट्रॉफिक लेवल दे बिलॉंग्स, दॅट इज द दिस इज द criteria for the classification. Then next question is, what may be the relationship between lake and birds on trees? So the bird on tree depend on the aquatic organism in the lake for their feeding. त्याच्या फिडिंगसाठी कोणाच्या तर जे बर्ड्स आहे हे बर्ड्स ट्रीवरती राहणारे जे बर्ड्स आहे यांचं जे फिडिंग आहे ते कोणावर डिपेंड आहे तर ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स जे लेकमध्ये प्रेझेंट आहे यांच्यावरती त्यांचं फिडिंग डिपेंड आहे. सो बर्ड्स स्टे ऑन द ट्रीज विच आर इन द विसिनिटी ऑफ द लेक सो दॅट दे इट इज इझियर टू देम फॉर देम टू कॅप्चर द फिशेस अँड फ्रॉग्स एक्सेट्रा. सो दे मस्ट ऑल्सो युझिंग द सेम लेक वॉटर फॉर ड्रिंकिंग. म्हणजे त्यांचा वापर त्या पाण्यासाठी पण ते करू शकतात, पिण्याच्या पाण्यासाठी पण करू शकतात आणि त्या विसिनिटीमध्ये म्हणजे त्या लेकच्या विसिनिटीमध्ये म्हणजे त्या लेकच्या जवळ ते राहतात आणि लेकच्या जवळ राहतात यामुळे काय होतं की ते त्या लेकमध्ये असलेल्या ॲक्वॅटिक ॲनिमल्सवरती त्यांचं फिडिंग डिपेंड आहे की त्यांच्यावरती त्यांचं अन्न ते आहे. लेकमध्ये असलेले जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत ते त्यांचे काय आहे अन्न आहे. सो अशा पद्धतीने यांची रिलेशनशिप या पद्धतीने असते. नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फूड चेन अँड फूड वेब. फूड चेन आणि फूड वेबमध्ये काय डिफरन्स आहे. So in every ecosystem there are always interaction between producers, consumers, decomposers. So this sequence of feeding interaction is called a food chain. Food chain म्हणजे काय की consumers, producers, consumers and decomposers यांचे इंटरॅक्शन आणि हा सिक्वेन्स आहे फिडिंगचा, बरोबर आहे की नाही. सो याला फूड चेन म्हणतो. इन एव्हरी फूड चेन देर आर लिंक्स बिटवीन 4 to 5 ट्रॉफिक लेवल्स constituting the producers, primary consumers, secondary consumers, tertiary consumer etc. म्हणजे या ठिकाणी काय होतं की हे ज्या लिंक्स आपण बघितल्या ह्यामध्ये 4 to 5 ट्रॉफिक लेवल असतं आणि ते कन्स्टिट्युटिंग लेवल्स जे आहेत त्या प्रोड्युसर, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर हे असू शकतात. सो द लिंक्स ऑफ फूड चेन आर इन लिनियर सिक्वेन्स. फूड चेनमध्ये जो लिंक असतो तो लिनियर सिक्वेन्समध्ये राहतो, एकानंतर एक लगेच येतोय. बट फूड वेब इज कॉम्प्लेक्स नेटवर्क ऑफ मेनी स्मॉल फूड चेन. पण फूड वेब काय असतं तर खूप छोट्या छोट्या ज्या इकोसिस्टम्स असतात त्या स्मॉल फूड चेन असतात यांचं काय असतं ते एक फूड वेब असतं. सो इन फॅक्ट
फूड वेब इज द कलेक्शन ऑफ मेनी स्मॉल फूड चेन्स. पण फूड वेब काय आहे तर खूप साऱ्या ज्या फूड चेन्स आहेत यांचं ते काय आहे कलेक्शन आहे. सो दस वेन मेनी फूड चेन्स आर इंटरवेन देन फॉर्म अ फूड वेब. म्हणजे फूड वेब खूप साऱ्या ज्या फूड चेन आहेत त्या जर एकत्र आल्या तर फूड वेब तयार होतं. सो डिफरन्स बिटवीन फूड चेन अँड फूड वेब इज फूड चेनमध्ये काय होतं की जे त्यामध्ये असलेल्या ज्या लेवल्स आहेत त्यांमध्ये असलेले जे ॲनिमल्स दॅट आर डिपेंडिंग ऑन वन अनदर इन द सिक्वेन्शियली, ते सिक्वेन्शियली एकमेकांवरती डिपेंड असतात. बट फूड वेब काय आहे तर फूड चेन अशा अनेक फूड चेन एकत्र येऊन तयार होतं ते म्हणजे काय असतं फूड वेब असतं. ओके, नाव नेक्स्ट वी हॅव टू थिंक अँड आन्सर द क्वेश्चन्स. इथे तुम्हाला एक काय दिलेलं आहे फूड चेन दिलेली आहे. ओके, फूड चेन दिलेली आहे आणि या फूड चेनमध्ये इथे दिसतंय तुम्हाला यावरती डिपेंड असलेले क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स तुम्हाला लिहायचे आहेत. सो राईट द नेम अँड द कॅटेगरी ऑफ द ईच ऑफ द कॉम्पोनंट शोन इन द पिक्चर. की यामध्ये दिलेले जे कॉम्पोनंट्स आहे यांचं नेम आणि त्यांचं काय आहे कॅटेगरी हे आपल्याला इथे शो करायची किंवा आपल्याला ती सांगायची आहे. सो बाय युटिलायझिंग द सोलर एनर्जी, सोलर एनर्जीचा वापर करून काय होतं आहे द ग्रीन प्लांट परफॉर्म द फोटोसिंथेसिस दॅट वी ऑलरेडी नो. की फोटोसिंथेसिस जो आहे ती प्रोसेस प्लांट्स करतात, मग सनलाईटचा वापर करून ते फोटोसिंथेसिस करत आहे. सो दस दे कॅन प्रोड्युसर्स ऑफ द फूड चेन आणि ते काय आहे या दिलेल्या फूड चेनचे ते काय आहेत प्रोड्युसर्स आहेत. सो दिस फूड इज कन्झ्युम्ड बाय ग्रासहोपर. आता ही जे फूड आहे हे कन्झ्युम केलं जातं आहे कशाने ग्रासहोपरने ते कन्झ्युम केलं जातं आहे. सो दिस फूड इज अ कन्झ्युम बाय ग्रासहोपर अँड दस इट इज अ प्रायमरी कन्झ्युमर. तो प्रायमरी कन्झ्युमर आहे. फ्रॉग जो आहे तो सेकंडरी कन्झ्युमर आहे बिकॉज इट फीडिंग ऑन द ग्रासहोपर. सो त्याचं जे फीड आहे तो ग्रासहोपर जो आहे तर तो खाणार आहे. ओके, सो इट कन्सिस्ट ऑफ इन्सेक्ट्स लाईक ग्रासहोपर. स्नेक इज अ टर्शरी कन्झ्युमर ॲज इट फीड्स ऑन फ्रॉग्स. स्नेक जो आहे तो टर्शरी कन्झ्युमर आहे कारण ॲज इट फीड्स ऑन द फ्रॉग तो खातो म्हणून. वाईल अ हॉक इज अ ॲपेक्स कन्झ्युमर. हॉक जो आहे तो ॲपेक्स कन्झ्युमर आहे ॲज इट कॅन किल द स्नेक अँड फीड ऑन इट. त्याच्यावरती तो फिडिंग करतो. अँड लास्ट पिक्चर इन द फूड चेन इज अ फंगी. लास्ट पिक्चर जे दिसतं ते तुम्हाला ते फंगी आहे अँड विच आर ॲक्टिंग ॲज अ डिकम्पोजर्स. Few bacteria are shown in the pictures, act on all the levels and are bring about a decomposition. म्हणजे आपले जी फूड चेन आहे यामध्ये बॅक्टेरिया आणि बॅक्टेरिया जे आहेत ते काय म्हणून काम करत आहेत दे आर वर्किंग ॲज अ decomposers. The next question is what is necessary to convert this picture into the food web and why? या फूड चेनला तुम्हाला फूड वेबमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय नेसेसरी आहे काय गरजेचं आहे तर इफ दिस फूड चेन हॅज टू बी कन्वर्टेड इन टू अ फूड वेब देर शुड बी अन इंटरॅक्शन बिटवीन द डिफरंट कॉम्पोनंट्स. इथे डिफरंट कॉम्पोनंट्स बरोबर यांचं काय आलं पाहिजे इंटरॅक्शन झालं पाहिजे. सो एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी प्रे टू द डिफरंट प्रेडेटर्स. कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल तर तो काय होतो डिफरंट प्रेडेटर्सवरती डिपेंड असतो. मोर एव्हर अ प्रेडेटर कॅन ऑल्सो बी अ प्रे फॉर अदर. जो प्रेडेटर असतो तो दुसऱ्या कुणातरीसाठी काय असतो प्रे असतो बरोबर. सो फ्रॉग इट्स अ डिफरंट इन्सेक्ट्स. फ्रॉग जो असतो तो फक्त ग्रासहोपरच खातो का नाही तर तो डिफरंट टाईपचे इन्सेक्ट्स खातो बरोबर. अँड द सेम फ्रॉग कॅन बी आयदर इटन बाय अ स्नेक ऑर बाय द हॉक. तोच फ्रॉग जो असेल तो स्नेक पण खातो हॉक पण खातो किंवा अदर ॲनिमल्स असतील ते पण फ्रॉगला खाऊ शकतात. अशा पद्धतीने डिफरंट ॲनिमल्स जे आहेत यांचं जर आपण इथे प्रे बघितलं तर तो ॲनिमल जो आहे तो कोणाचा तरी प्रे आहे आणि जो ॲनिमल्स प्रे जे ॲनिमल्स त्याचं प्रे त्याच्यावरती त्यांचं फिडिंग आहे ते पण कोणाचे तरी प्रे आहे. या पद्धतीने डिफरंट कॉम्पोनंटचं जर इंटरॅक्शन बघितलं तर त्यावरून आपल्या लक्षात येईल की इथे काय आहे फूड वेब हा कन्वर्ट होऊ शकतो. ओके, सो our first topic of this chapter is the ecosystem a review. So let's take a ecosystem a review. In ecosystem, abiotic and abiotic factors and their interactions with each other form an ecosystem. So every factor has an important role to play for functioning of the ecosystem. इकोसिस्टीममध्ये प्रत्येक फॅक्टर जो आहे याचा एक इम्पॉर्टंट रोल असतो आणि त्याचं काहीतरी फंक्शनिंग जे आहे ते इकोसिस्टीममध्ये असतंच. ओके, सो प्लांट्स आर द प्रोड्युसर्स ऑफ द इकोसिस्टीम. इकोसिस्टीममध्ये प्लांट्स काय आहेत प्रोड्युसर्स आहेत बिकॉज दे प्रोड्यूस द फूड फॉर एव्हरी
1. So various herbivores like deer, goats, sheep, cattle, horses, camels, etc. feed upon the producers. हे कशावरती फीड करतात तर ह्या प्रोड्युसर्सवरती. कार्निवर्स आहेत, प्रेडिटर्स. दे आर फॉर एक्झाम्पल लायन, टायगर कंट्रोल द पॉप्युलेशन ऑफ द हर्बिवर्स. आता जे हर्बिवर्स आहे यांचं पॉप्युलेशन वाढू नये म्हणून काय होतं, लायन आणि टायगर काय होतात, यांचं फिडिंग त्यांच्यावरती डिपेंड आहे, बरोबर. म्हणजे लायन आणि टायगर जे आहेत ते कार्निवर्स आहेत, ते या काय करतात तर जे हर्बिवर्स आहेत त्या हर्बिवर्सला ते काय करतात, खातात. म्हणजेच काय, जे हर्बिवर्स आहेत यांना खातात म्हणजे त्यांचं पॉप्युलेशन वाढू देत नाही. सो लायन अँड टायगर कॅन कंट्रोल द पॉप्युलेशन ऑफ द हर्बिवर्स. आणि हे काय आहे तर इकोसिस्टीम आहे आणि इकोसिस्टीम ही नेहमी बॅलन्स्डच असते आणि म्हणून ती बॅलन्स ठेवण्यासाठी लायन आणि टायगर जे आहे ते कार्निवर्स आहेत. दे कॅन बी फीड अँड ऑन द दिस herbivores. The decomposers and the scavengers like caterpillars, termites, insects present in the dung carry out a decomposition and thus the clean the environment. So today we all know that there is a lot of pollution in our environment. Okay, so the decomposers play their important role for decomposing that different types of dust or different types of that pollution. सो स्कॅव्हेंजर्स जे आहेत, कॅटरपिलर्स, टर्माइट्स, इन्सेक्ट्स जे आहेत ते काय होतात तर डंगमध्ये प्रेझेंट असलेलं जे डंगमध्ये प्रेझेंट असतात ते काय करतात, डिकम्पोजिशन करतात आणि त्यांच्या डिकम्पोजिशनमुळे जे पोल्युटेड एन्व्हायरमेंट आहे ते काय होतं, क्लीन होतं आहे, बरोबर. सो नेक्स्ट आहे की एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन बिंग्स इज डिपेंडंट ऑन द बॅलन्स इकोसिस्टीम अँड हेन्स वी शुड केअर फॉर दिस फॅक्टर्स. आपण जर ह्या इकोसिस्टीम जी आहे ती जर बॅलन्स राहिली तरच ह्युमन बिईंगचं एक्झिस्टन्स आहे. अदरवाईज ह्युमन बिईंग्स जे आहेत ते काय होऊ शकतात, लवकरच पिरिश्ड होऊ शकतात जर बॅलन्स इकोसिस्टीम जर अनबॅलन्स झाली तर. ओके, सो हेन्स वी शुड केअर फॉर दिस फॅक्टर्स आणि म्हणून आपण ह्या फॅक्टर्ससाठी केअर केली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे आणि तशी काळजी जर आपण घेतली तरच आपण जगू शकतो. ओके, सो दॅट इज वाय वी हॅव टू टेकिंग केअर ऑफ द सच फॅक्टर्स present in the environment. Okay, next is we have to think here, if the fallen foliage in the forest, dead trees and carcasses in and around villages had not been decomposed for years, तर काय होईल, only by the decomposition the elements and the molecules trapped in the bodies of organisms can be sent back to the nature. फक्त डिकम्पोजिशन प्रोसेसमुळे काय होतं तर मॉलिक्यूल जे आहेत ते ट्रॅप्ड होतात ज्या बॉडी ऑफ ऑर्गॅनिझममध्ये, ते फक्त डायरेक्ट नेचरमध्ये या प्रोसेसने जाऊ शकतात. दे आर गोईंग बॅक टू द नेचर बाय द डिकम्पोजिशन प्रोसेस. सो दिस various components help in the formation of the bodies of plants and animals. So if they are not sent back to the nature, the cyclic flow of these elements will halt. आणि त्यामुळे सायक्लिक फ्लो जो आहे, जर ही गोष्ट नेचरला परत गेली नाही तर काय होतं, सायक्लिक फ्लो त्याचा काय होतो, ब्रेक होतो. अँड ओनली बाय द डिकम्पोजिशन प्रोसेस foliage in the forest, dead trees and carcasses are sent back to the nature. If such a decomposition halts for years, the entire earth will covered by the heaps of unwanted garbage. So the entire balance of nature will be lost. त्यामुळे एंटायर बॅलन्स जो आहे नेचरचा तो काय होऊ शकतो, लॉस्ट होऊ शकतो. इथे आपल्याला लक्षात येतं आहे की डिकम्पोजिशन प्रोसेसमुळेच काय होतं की नेचरला तिचं जे फॉलन फॉलेज, आताच आपण बघितलं की जे फॉरेस्टमध्ये असलेले फॉलन फॉलिएज आहे, डेड ट्रीज आहे, या परत काय होतात नेचरला दिले जात आहेत. पण तिथे डिकम्पोजिशन प्रोसेस होते आणि म्हणून डिकम्पोजिशन झाल्यामुळे हे सगळं जे आहे ते क्लीन राहते, बरोबर. असं जर डिकम्पोजिशन झालं नाही खूप वर्षांपर्यंत तर एंटायर अर्थवरती हे काय होईल, तसंच तसं काय होईल, साचून राहणार आहे. आणि हा गार्बेज अनवॉन्टेड गार्बेज आहे आणि तो खूप दिवस तसंच राहिल्यामुळे काय होऊ शकतो की आपलं जे नेचर आहे याचा जो बॅलन्स आहे तो काय होऊ शकतो, लॉस्ट होऊ शकतो. नेक्स्ट वी हॅव टू डिस्कस द जीवस्य जीवनम. जीवस्य जीवनम हा एक संस्कृतचा एक श्लोक आहे असं म्हणू शकतो आपण. याचा काय अर्थ आहे तर जीवस्य जीवनम इज अ संस्कृत सेइंग विच मीन्स दॅट, याचा अर्थ असा आहे की वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मेक्स अ लिव्हिंग ऑन अदर, की एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तो दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला बनवतो किंवा त्याच्यावरती तो डिपेंड आहे. सो ऑल द फूड चेन्स occurring in the nature function on the principal prey and the predators interactions are based on above concept. So while discussing, the students should give
various examples that the surrounding environment. So we have to discussing about the different examples की आपण इथे वेगवेगळ्या एक्झाम्पलने आपण हे डिस्कस करू शकतो की प्री किंवा प्रेडेटर जे आहेत यांचे इंटरॅक्शन्स एकमेकांवरती डिपेंड आहे, बरोबर. म्हणजे एक जीव जो आहे तो दुसऱ्या जीवावरती डिपेंड आहे, म्हणजेच जीवो जीवस्य जीवनम. की आपण आता इथे बघितलं एक एक्झाम्पल की ॲनिमल, आपण बघितलं की एक ट्री आहे आणि लेक आहे. तर ट्री जे वरती असलेले जे बर्ड्स आहेत ते कोणावरती डिपेंड आहे, तर जे वॉटरमध्ये असलेले जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत त्यांच्यावरती डिपेंड आहे, बरोबर. म्हणजे एक जीव जो आहे तो दुसऱ्या जीवावरती अवलंबून आहे की नाही. तसंच त्या बर्ड्सवरती अदर थिंग्स आहेत, जे इन्सेक्ट्स आहेत ते इन्सेक्ट्सवर ते खाणार आहेत, बरोबर. म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या जीवांवरती किंवा वेगवेगळे जीव, हा प्रत्येक जीव हा एकमेकांवरती डिपेंड असतो इकोसिस्टीममध्ये. आणि ती इकोसिस्टीम काय राहते, तिलाच आपण बॅलन्स इकोसिस्टीम म्हणतो, बिकॉज देर इज अ इंटरॅक्शन बिटवीन द बायोटिक अँड द अबायोटिक फॅक्टर्स. ओके. So next is, can you recall questions here again? Which are a different trophic level in the food chain? Food chain मध्ये जे आपण in 9th standard बघितलेलं आहे, different trophic level in food chain are the producers, obviously, primary consumers, then secondary consumers, tertiary consumer, or the apex. So it is a 4th trophic level. So producers are first trophic level, primary consumers are second trophic level, secondary consumers third trophic level, and tertiary consumer is a 4th trophic level. Then what is the energy pyramid? Energy pyramid हे काय आहे, तर energy pyramid is the diagrammatic representation that depicts, that tells us the energy levels at the various trophic levels. म्हणजे डायग्रामॅटिकली हे रिप्रेझेंटेशन असतं पिरॅमिड म्हणजे की जे आपल्याला वेरियस ट्रॉफिक लेवल्सची एनर्जी काय आहे ती दाखवतं. सो देर आर इंटरॅक्शन इन द फॉर्म ऑफ एनर्जी ट्रान्सफर इन ऑल द फूड चेन्स अँड फूड वेब. सो द एनर्जी पिरॅमिड शोन हाऊ द एनर्जी ट्रॅव्हल्स अप अ फूड चेन. मग एनर्जी पिरॅमिड जो आहे तो आपल्याला काय शो करतो, तर एनर्जी जी आहे ती कशी ट्रॅव्हल होते फूड चेनमध्ये, आणि ती एनर्जी एकमेकांवरती किती प्रमाणामध्ये डिपेंड आहे हे आपल्याला या ठिकाणी समजतं.